नमस्कार. आज आपण एका नवीन सरकारी योजनेवर नजर टाकणार आहोत. ही योजना खास उद्योजकांसाठी तयार केली आहे. चला तर मग जाणून घेऊया ही नेमकी काय योजना आहे. बरं, विचार करा की एखाद्याकडे व्यवसायाची एक जबरदस्त कल्पना आहे, पण भांडवल नाही. मग काय, हीच तर अडचण आहे, नाही का? अनेक जण याच एका कारणामुळे थांबतात. अगदी बरोबर. पैसा उभा करणं किंवा कर्ज मिळवणं हेच तर खरं आव्हान असतं. पण थांबा, आता यावर एक उपाय आलेला आहे. आणि हा उपाय आहे PM सूरज पोर्टल. हे बघा, 2024 मध्येच ही योजना सुरू झाली आहे आणि तिचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. अशा उद्योजकांना मदत करणं जे पैशांच्या अडचणीमुळे आपला व्यवसाय सुरू करू शकत नाहीत. ओके, तर मग या योजनेबद्दल थोडे खोलात जाऊन समजून घेऊया. PM सूरज म्हणजे प्रधानमंत्री सामाजिक उत्थान एवं रोजगार आधारित जनकल्याण. नावावरूनच कळतंय की याचा संबंध सामाजिक विकास आणि आर्थिक प्रगतीशी आहे. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हे पोर्टल म्हणजे एक प्रकारचा पूल आहे. तो उद्योजकांना थेट आर्थिक मदतीसोबत जोडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं ऑनलाईन आहे. अगदी सोपं आणि सरळ. मग ही योजना नेमकी चालते कशी? तिची कार्यपद्धती काय आहे? चला तेच आता समजून घेऊया. सुरुवात करूया की ही योजना राबवताय कोण, म्हणजे याच्या मागे कोणती सरकारी यंत्रणा आहे. तर ही योजना आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची. याचाच अर्थ या योजनेचं संपूर्ण कामकाज हे मंत्रालय पाहतं. पण हे मंत्रालय थेट काम करत नाही. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते 3 खास महामंडळांची मदत घेतं. आणि गंमत म्हणजे ही महामंडळं अगदी विशिष्ट समाजांसाठी काम करतात. म्हणजे अनुसूचित जाती, सफाई कर्मचारी आणि मागासवर्गीय. यामागचा उद्देश हाच आहे की मदत योग्य आणि गरजू लोकांपर्यंतच पोहोचावे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, कर्ज देणार कोण, म्हणजे पैसे येतात कुठून? यासाठी एक मोठं नेटवर्कच तयार केलं आहे. यात बँका आहेत, NBFC आहेत, मायक्रो फायनान्स संस्था आहेत आणि अशा अनेक आर्थिक संस्था एकत्र येऊन काम करतात. यामुळे काय होतं की कुणीही मदतीपासून दूर राहत नाही. बरं, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या योजनेचा नेमका फायदा कोणाला होणार आहे आणि कसा? चला आता यावरच बोलूया. तर बघा, ही योजना प्रामुख्याने अनुसूचित जाती, मागासवर्गीय, सफाई कर्मचारी आणि अशाच इतर वंचित गटांमधल्या उद्योजकांसाठी बनवली आहे. आणि मिळणारी मदत काही लहानसहान नाहीये. तब्बल 15 लाख रुपयांपर्यंतचं व्यावसायिक कर्ज या योजनेतून मिळू शकतं. आणि इतकंच नाही, हे कर्ज मिळतं तेही तुलनेने खूप कमी व्याजदरावर. साहजिकच यामुळे कर्जाचा भार बराच कमी होतो. चला आता थोडं मोठ्या चित्राकडे बघूया. म्हणजे या योजनेमागचा खरा हेतू काय आहे ते समजून घेऊ. या योजनेचं अंतिम ध्येय केवळ कर्ज वाटप करणं नाहीये, तर आर्थिक सक्षमीकरणातून एक सामाजिक बदल घडवून आणणं आहे. कारण जेव्हा लोक आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहतात तेव्हाच तर खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती होते. तर मग शेवटी एक प्रश्न उरतोच की अशा प्रकारची व्हर्च्युअल क्रेडिट सपोर्ट देणारी योजना देशात खरंच उद्योजकांची एक नवी पिढी घडवू शकेल का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.